ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। चंद्रकांत दादांनी घातली साद, राष्ट्रवादीचा भला मोठा प्रतिसाद। ठरलं तर मग महानगरपालिकांच्या निवडणुका या डिसेंबर महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील। जानेवारी महिन्याच्या अखेरीस मतदान अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील 30 महानगरपालिका निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत। त्यात अर्थातच आपली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका एक आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। नेत्यांनी कंबर कसली आहे। अर्थातच अपेक्षेप्रमाणे महायुतीतील घटक पक्षांनी त्यात अधिक आघाडी घेतली आहे। त्यातही भाजपनं, भारतीय जनता पक्ष हा सदैव इलेक्शन मोडवर असतो। उद्या निवडणूक लागली तरी त्यांची फुल तयारी असते, कारण ती असते नियोजनबद्धता। कारण या यंत्रणाच इतकी सक्षम आहे की विरोधकांना धडकी भरावी। निवडणूक प्रमुखांपासून ते 50 मतांच्या पन्ना प्रमुखापर्यंत भाजपचं सारं कसं वेल प्लॅन्ड असतं। नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजपला असाच उत्तम नियोजनाचा पॅटर्न राबवता येईल का आणि भाजप नेत्यांच्या जे मनात आहे ते घडेल का, हे पाहण्याआधीची आता उत्सुकता असणार आहे। भाजप महायुती करून लढेल का? भाजपाला सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गरज वाटते का? भाजप महायुती करून लढेल का? भाजपाला सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गरज वाटते का? भाजपाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र यायचं आहे का? असे अनेक प्रश्न निरुत्तर आहेत। भाजप सध्या तरी देखील दाखवत आहे की भाजपला महायुती म्हणून लढवायचं आहे। राज्यात 3 पक्षांची सत्ता असल्यानं हे बोलत राहणे ही आजच्या राजकारणाची सगळ्यात मोठी गरज आहे। त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साद घातली आहे। राष्ट्रवादीसोबत आम्हाला महायुती करायची आहे आणि त्या संदर्भात त्या पक्षातील नेत्यांसोबत आमच्या चर्चा सुरू आहेत, असं दादा म्हणतात। थोडा इशारा देण्याच्या सुरात दादा म्हणाले की राष्ट्रवादीनं वेगळी काही गणिते मांडण्याचा प्रयत्न करू नये। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत येत्या निवडणुकीत भाजपाला 41 जागांवर यश मिळालं होतं। एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तब्बल 15 जागांवर घवघवीत यश मिळवलं होतं। आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे। काही नेते जयंत पाटील यांच्या सोबत म्हणजे शरद पवारांसोबत आहेत, तर काहींनी अजितदादांचा हात हातात धरलाय। त्यात माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक विष्णू माने असे मातब्बरांचा समावेश आहे। अनेक अभ्यासू नेतेही सोबत आहेत। एकूणच चंद्रकांत दादांच्या साद जी घातली त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करून त्यांना साथ दिली आहे। त्यात त्यांनी महापालिकेच्या 78 जागांपैकी 30 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्याव्यात अशी इद्रिस नायकवडींनी मागणी केली आहे। राष्ट्रवादीची शहराची ताकद पाहता हा आकडा मोठा असू शकतो, किंबहुना तो मोठाच आहे। मात्र चर्चेत आकडे कमी होतात हे गृहीत आहे। त्यामुळे आधीच मोठी मागणी करून राष्ट्रवादीनं भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली असली तरी या पक्षाचे नेते आजही धर्मनिरपेक्षतेवर बोलतात। फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार आम्ही सोडला नाही असे सांगतात। तोच आमचा पाय आहे अशा घोषणा देतात। मात्र या पक्षाला तो जनाधार मिळालेला आहे का, हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे। आता दलित मुस्लिमांची मते अजितदादांच्या राष्ट्रवादीची निवड करतील का हे पाहावं लागेल। त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे। भाजप राष्ट्रवादीसोबत युती करताना या जातीनिहाय मतसमीकरणाचा 100% विचार करण्यात येणार आहे। शहरातील मुस्लिम दलित प्रभाव असलेल्या प्रभागात राष्ट्रवादीला जागा देण्याची खेळी देखील खेळली जाऊ शकते। उलट विचार करायचा झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादीची युती न करता स्वतंत्र लढून तिरंगी निवडणूक व्हावी असाही प्रयत्न केला जाऊ शकतो। काही जागांवर राष्ट्रवादीला बाय देण्याचे आणि अन्यत्र राष्ट्रवादीच्या मदतीने भाजप विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्याचे धोरण आखले जाऊ शकतं। अर्थात या दोन्ही पक्षाचे धोरण लवचिक राहिलं आहे। विजयासाठी आवश्यक सर्व तडजोडी दोन्ही पक्षाकडून केल्या जाऊ शकतात। त्यामुळे आता युतीसाठी हात पुढे केला जात असला आणि त्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादीकडून काही संख्या मांडल्या जात असल्या
तरी प्रत्यक्षात काय होणार हे काळच ठरवेल. भाजपाचे मूळ सूत्र कसे असेल हे पाहणे अधिक महत्त्वाचं असणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेल्या एका सूत्रानुसार भाजप त्यांनी जिंकलेल्या मूळ 41 जागांवर अजिबात तडजोड करणार नाही. त्या जागा भाजपच लढेल. अर्थात त्या ठिकाणी माजी नगरसेवकाला उमेदवारी मिळेल की नवा चेहरा दिला जाईल हा निर्णय पूर्णतः सर्वेक्षणाच्या आधारे घेतला जाईल. उर्वरित जागांवर वाटप करताना भाजपमध्ये नव्यानं आलेल्या जयश्रीताई पाटील समर्थक, पृथ्वीराज पाटील समर्थकांचा विचार केला जाईल. आता जयश्रीताईंसोबत 6 नगरसेवक आले आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत गेल्या टर्ममध्ये निवडून आलेला एकही चेहरा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्यावेळी 15 जागा जिंकल्या होत्या. त्याच्यापैकी त्यांच्यासोबत ते नगरसेवक शरद पवारांना सोडून गेलेत. त्यांचा इथं विचार केला जाईल. परंतु राष्ट्रवादीला किमान 15 जागांची तरी अपेक्षा असणार आहे. हे गणित जमलं तर युतीची चर्चा पुढे जाऊ शकेल. अर्थात त्या जागा कोणत्या, सांगलीत किती व मिरजेत किती, कुपवाडला कुणाला संधी, असे अनेक प्रश्न आहे. तिढा इतका सोपा नाही. भाजपाची ताकद प्रचंड वाढली आहे. नेत्यांची आणि तगड्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड झाली आहे. त्या प्रत्येकाचे समाधान करताना भाजपची तारेवरची कसरत होणार आहे. मूळ भाजप नेत्यांना सांभाळायचे, नव्याने आयात आलेल्यांना सोबत घ्यायचे की युती धर्मासाठी पुढाकार घ्यायचा, याचा निर्णय भाजप कसा घेतोय हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी जबाबदारी चंद्रकांत दादा पाटलांवर आहे. या गोंधळात राष्ट्रवादीचे नेते हळूहळू तयारीला लागलेत. काही प्रभागात त्यांचा प्रभाव आहे, मात्र 30 जागा मागाव्यात एवढी ताकद नक्कीच या पक्षाची नाही. त्यांना 2 अंकी जागा मिळतील का हे पाहणे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. या चर्चेत आमदार इद्रिस नायकवडी यांचा पुढाकार कसा राहतो, अजितदादा पवार प्रक्रियेत स्वतः लक्ष घालतील का हेही पाहावं लागेल. एकूण महापालिका निवडणुकी रणधुमाळी आता सुरू होतीये. तयारीला लागा. महायुतीच्या घडण्या बिघडण्याच्या बैठकी आता सुरू होत आहेत. रंगत वाढत चालली आहे. आता नुकत्याच भाजपाच्या इंटरव्ह्यूज देखील नगरसेवकांच्या चाललेल्या आहेत. जनता हो, सुज्ञ नगरसेवक निवडा आणि त्याला तिकीट मिळण्यासाठीही प्रयत्न करा आणि निवडून आणण्यासाठीही प्रयत्न करा. कारण त्या व्यक्तीच्या आसऱ्याखालीच तुम्हाला 5 वर्ष काढायचे. स्वच्छता पासून आपली अनेक प्रलंबित नगरसेवकांकडे करून घ्यायचे. त्यामुळे शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्या. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहत होता 30 जागा न्यूज.